खरं तर नाही तुम्ही म्हणा नको जरा ठीक आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गुढीपाडव्याची भेट म्हणून ही योजना आपल्या सर्वांसाठी या कोकणवासियांसाठी दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सिंधुरत्न समृद्ध योजना या योजनेचं स्वरूप सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक विकासाचा पथदर्शी कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे, ज्यामध्ये ठळक वैशिष्ट्य आहेत. या कार्यक्रमासाठी सन 2022 ते 2025 साठी 300 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत कृषी फलोत्पादन व संलग्न सेवा, पशुधन विकास व दुग्ध व्यवसाय, सूक्ष्म उद्योग, रेशीम उद्योग व खनिजे, मत्स्य व्यवसाय, पर्यटन विकास, वने व वनोत्पादन, औषधी वनस्पती, पर्यावरण, लघु पाटबंधारे, जलसंधारण, ग्राम विकास, कौशल्य विकास व लहान बंदरांचं बांधकाम असं या योजनेतून या सगळ्या उपक्रमांवर काम केलं जाणार आहे. याच्यासाठी तब्बल 300 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. हे खऱ्या अर्थानं कोकणवासियांसाठी एक सुवर्ण संधी शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या सिंधुरत्न समृद्ध योजनेचे या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय दीपकभाई केसरकर यांच्या अथक प्रयत्नातून या योजनेचे जी फळं आहेत ती निश्चितपणे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील अशी आपण निश्चितपणे खात्री बाळगू शकतो. काही वेळातच सन्माननीय माननीय नामदार या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या योजनेचा लोकार्पण सोहळा या व्यासपीठावर संपन्न होतोय. काही क्षणातच इथं उपस्थित झाल्यानंतर सर्व मान्यवर जे प्रदर्शन लावलेलं आहे ते प्रदर्शन बघतील आणि इथं स्थानापन्न झाल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सुरेख अशा काही क्लिप्स आपण बघणार आहोत, ज्यामध्ये संपूर्ण जगाच्या नकाशावर खऱ्या अर्थानं जी कासव जत्रा आपण वायगणी किनाऱ्यावर साजरी करतो त्या कासव जत्रेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ऑलिव्ह रिडले कासव आपल्या माहेरपणासाठी या सिंधुदुर्ग किनाऱ्यावर येतात असं म्हणायला हरकत नाही. एक सुरेख असं आधाराचं ठिकाण या ऑलिव्ह रिडले कासवांसाठी वायगणी समुद्र किनारा असं त्यांना वाटतं. आणि तिथे ऑलिव्ह रिडले संवर्धन जे केलं जातं त्या संवर्धनाच्या माध्यमातून अनेक पर्यटक सुद्धा त्या ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी आणि पिल्लं बघण्यासाठी मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित होतात. त्याचप्रमाणे सिंधुरत्न समृद्ध योजना जिचा लोकार्पण सोहळा आता जो होतोय त्या योजनेची काही ठळक वैशिष्ट्य, या योजनेच्या बाबतीत काही माहिती आपण इथं क्लिप्सच्या माध्यमातून बघणार आहोत. तसंच सध्या स्नार्कलिंग सारखा व्यवसाय जोम धरतोय. मालवण सारख्या तारकर्ली, मालवण, देवबाग मध्ये पाणबुडी प्रकल्प माहिती सादरीकरण सुद्धा या समोर आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळेल. आपण काही वेळातच त्याचाही आस्वाद घेणार आहोत. सन्माननीय प्रमुख अतिथींचं आगमन झाल्याबरोबरच आपल्याला या सर्व गोष्टी या मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळतील. एक भव्य असं सुंदर असं एक सभागृह या वेंगुर्लेसाठी आणि या सभागृहाचा याच वर्षी उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि या भव्य दिव्य अशा देखण्या सभागृहामध्ये एका देखण्या कार्यक्रमाचं आयोजन आणि आपल्या सर्वांचं पुन्हा पुन्हा खूप मनापासून स्वागत करतोय. प्रशासनाच्या वतीनं आयोजित आजचा हा अतिशय देखणा असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित तमाम अनेक पक्षांचे अनेक पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व खात्यांचे अधिकारी इथे उपस्थित आहेत, अनेक पत्रकार बंधू इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं संयोजकांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. प्रमुख अतिथींची वाट आपण बराच वेळ बघतोय आणि काही वेळातच
हा कार्यक्रम संपन्न होतोय. या जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष आपण इथं बऱ्याचशा महिला माता भगिनी उपस्थित आहेत. बचत गटांच्या माध्यमातून अनेक समृद्धिकारी योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या गेल्या आणि अशा 2 बचत गटांचा सन्मान या व्यासपीठावर सुद्धा केला जाणार आहे. इथं अनेक बचत गटाच्या महिला उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत. अनेक पक्षाचे पदाधिकारी, सर्व खात्यांचे अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. मला वाटतं साहेबांचं आगमन काही क्षणातच सर्व प्रमुख अतिथी या हॉलच्या पाठीमागे जे लागलेलं प्रदर्शन आहे ते प्रदर्शन बघतायत आणि काही क्षणातच या भव्य अशा सभागृहामध्ये त्यांचं आगमन होतंय. सर्व मान्यवरांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतानाच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री यांचं आगमन झालेलं आहे. ही आपल्या सर्वांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट असं मी म्हणेन, कारण पर्यटन जिल्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, नावारूपाला येतोय.
आणि गोव्यापेक्षाही या जिल्ह्याला पर्यटकांची जास्त पसंती लाभते आणि भविष्यात निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांच्या दृष्टीने एक अतिशय देखणं स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर गणलं जाईल. आणि त्या दृष्टीनं पालकमंत्र्यांचा, त्या दृष्टीनं पर्यटन मंत्र्यांचा हा दौरा आणि हा लोकार्पण सोहळा पर्यटनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण आपण या लोकार्पण सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहात. आपलंही मनापासून स्वागत. सन्माननीय वेंगुर्लेचे प्रथम नागरिक गिरप साहेबांचं आगमन कार्यक्रमस्थळी होते, त्यांचे मनापासून स्वागत करतो. इतर सर्व मान्यवरांचं, मंत्री महोदयांचं, त्याचप्रमाणे खासदार साहेब, दोन्ही आमदार साहेब यांचं आगमन कार्यक्रमस्थळी होते. सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण सोहळा आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित आपण तमाम मान्यवरांचं मनापासून पुन्हा पुन्हा स्वागत. इथं दोन जे बचत गट ज्यांचा सन्मान होणार आहे त्यामध्ये अंकुर वस्तीस्तर भटवाडी वेंगुर्ला ज्या खाद्यपदार्थ बनवतात, पुरणपोळी, लाडू, चकली, शंकरपाळी, कुळीत, त्याचप्रमाणे सामाजिक प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य, महिला दिन, आरोग्य शिबिर, शिवजयंती अशा कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवतात. त्याचप्रमाणे दुसरा गट आहे स्त्री शक्ती वस्तीस्तर संघ आनंदवाडी वेंगुर्ला ज्या पत्रावळी, द्रोण, डिश बनवणं, मसाल्याचे विविध पदार्थ बनवणं, विविध प्रकारच्या मेणबत्ती, कपडे विक्री, अगरबत्ती, बांबूपासून वस्ती बनवणे, आरोग्य शिबिर, सद्भावना रॅली, स्वच्छता अभियान यामध्ये त्याचा पुढाकार आहे. या दोन्ही गटांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावर सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं या सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं पुन्हा पुन्हा सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. एक्स्ट्राची रेकॉर्डिंग का चालू करा मग. कृपा करून आपल्या जवळपासच्या खुर्च्या ज्या रिझर्व केलेल्या आहेत त्या आलेल्या या सगळ्या बहिणींना उपलब्ध करून द्या. काही वेळातच सन्माननीय अतिथी महोदयांचं आगमन कार्यक्रमस्थळी होतंय.
अजूनही काही ज्या खुर्च्या रिझर्व दिसत आहेत, काही खुर्च्या खाली आहेत, तिथे बसून घ्यायची कृपा करायची आहे. आलेल्या सर्व महिला वर्गांना विनंती आहे की पहिल्या 3 रांगा आपण आरक्षित ठेवलेल्या आहेत, त्यामुळे मध्ये अजून काही खुर्च्या रुपयाशी काही खुर्च्या मध्ये आहेत, अजून तिथे काही जणांना स्थानापन्न करून घ्या. मधल्या 7व्या 8व्या रांगांमध्ये काही खुर्च्या आपल्याला रिकाम्या दिसत आहेत, तिथे कृपा करून आतमध्ये जाऊन स्थानापन्न करून घ्या. या योजनेच्या निमित्तानं इथं उपस्थित पुन्हा पुन्हा सर्वांचं संयोजकांच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं मनापासून स्वागत. काही मधल्या खुर्च्या आहेत, ते कृपा करून गाळांतर भरा. आणि बसलेल्या महिलांना विनंती आहे, आपल्या साईडला जर खुर्ची असेल तर कृपा करून हात उंचावून कोणाला तरी बसवा, बोलून घ्या. बऱ्याचशा महिला अजूनही मागे उभ्या आहेत, त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या. एका देखण्या अशा सोहळ्यासाठी, या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या आपल्या तमाम सिंधुदुर्ग वासियांचं पुन्हा पुन्हा मनापासून स्वागत करताना अतिव आनंद होतोय. आणलेली आहे आणि या योजनेच्या निमित्तानं आपल्या तमाम कोकणवासियांना समृद्ध करण्याचं स्वप्न हे शासन बघतंय. सर्व मान्यवरांचं, सर्व प्रमुख अतिथींचं, इथं उपस्थित सर्व राजकीय पदाधिकारी, सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे प्रशासनाच्या सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी, या सर्वांचं, पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत. आपण बराच वेळ पाहुण्याची वाट बघताय. सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं त्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण इतक्या दूरवरून, या संपूर्ण जिल्ह्यातून इथं उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व सिंधुदुर्ग वासियांचं मनापासून स्वागत. साहेब संशोधन केंद्रातून निघालेले आहेत. त्या क्षणात पुन्हा एकदा या सभागृहामध्ये त्यांचं आगमन होतंय. पत्रकार बंधूंचं आगमन झालेलं आहे. त्यांची व्यवस्था स्टेजच्या डाव्या बाजूला केलेली आहे. आपण कृपा करून स्थानापन्न व्हा. रंगमंचाच्या डाव्या बाजूला पहिल्या 3 लाईन्स या पत्रकारांसाठी राखीव आहेत. कृपा करून आपला पत्रकार बंधूंना विनंती आहे की तिथं स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांना खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. एका भव्य दिव्य अशा योजनेचा भव्य दिव्य शुभारंभ, आणि या शुभारंभासाठी उपस्थित येत आहेत या महाराष्ट्राचं युवा नेतृत्व, तरुणाईचे आयकॉन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे युवा पर्यटन मंत्री, ज्यांचं आगमन या सभागृहामध्ये काही क्षणात होतंय. इथे उपस्थित आताच काही पत्रकार बंधू आहेत, त्यांना विनंती आहे, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपली बैठक व्यवस्था केलेली आहे. कृपा करून तिथे स्थानापन्न व्हा. अजूनही बरीच माणसं या सभागृहाच्या बाहेर आहेत. त्यांनाही विनंती करेन, कृपा करून आपण सभागृहामध्ये यायचं आहे. पहिल्या 3 लाईन डाव्या बाजूच्या छोट्या ज्या लाईन्स आहेत त्या पत्रकारांसाठी राखीव आहेत. कृपा करून तिथून आपण त्या खुर्च्या खाली करून पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यायच्या आहेत.
साहेबांचं आगमन सभागृहाच्या बाहेर होतंय. त्यानंतर प्रदर्शनाची पाहणी आणि त्यानंतर लगेचच कार्यक्रमस्थळी त्याची उपस्थिती. मला वाटतं निवडणुकीपूर्वी सुद्धा आदित्य ठाकरे साहेबांचं आगमन वेंगुर्ल्यामध्ये जल्लोषी झालेलं होतं आणि आपण माणिक चौकात त्यांची मोठी भव्य अशी सभा झालेली होती. तेच आदित्य साहेब पुन्हा एकदा या व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे या सिंधुरत्न योजना या योजनेचे अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केसरकर, त्याच्यासोबत खासदार साहेब विनायकजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, या सर्व मान्यवरांचं आगमन काही क्षणातच या व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. अजूनही काही खुर्च्या जर मध्ये रिकाम्या असतील कृपा करून इतर उभ्या लोकांना उपलब्ध करून द्या. लाईव्ह मीडिया, सर्व पत्रकार, हे सर्वांचं पुन्हा पुन्हा मनापासून स्वागत. ऑल इज सेट असं म्हणायला हरकत नाही. काही क्षणातच साहेबांचं आगमन कार्यक्रमस्थळी होते. सर्व प्रमुख अतिथींचं आगमन कार्यक्रमस्थळी होताना सिंधुरत्न समृद्ध योजनेचं लोकार्पण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित तमाम पदाधिकारी, तमाम मान्यवर, आपल्या सर्वांना विनंती आहे, आता मात्र खुर्च्या उपलब्ध नाहीत, एवढी गर्दी आहे, तरी आपण व्यासपीठाच्या या दोन्ही बाजूला उभं राहून या लोकार्पण सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे असं मी म्हणेन. ज्यांना उभं राहणं शक्य आहे त्याने कृपा करून उभं राहून इतरांना आपल्या खुर्च्या रिकाम्या करून दिल्यात तर चांगलं होईल. महाराष्ट्र शासनाची 300 कोटींची सिंधुरत्न समृद्ध योजना, एक भव्य असं स्वप्न या सरकारनं बघितलेलं आहे आणि या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं जाणारा आता लोकार्पण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं इथं उपस्थित या व्यासपीठावर या महाराष्ट्र राज्याचे युवा पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं आगमन काही क्षणात या व्यासपीठाच्या दिशेनं या सभागृहामध्ये होत आहे. सर्व अजूनही जे बाहेर कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे, कृपा करून आधीच हॉलमध्ये येऊन उपस्थित व्हायचं आहे. मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम ते खालच्या पहिल्या रांगेमध्ये बसून काही चित्रफिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघतील. एक 5-7 मिनिटांच्या चित्रफिती इथं दाखवल्या जातील आणि त्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गोष्टींचं प्रदर्शन मान्यवरांना केलं जाईल. यामध्ये वायंगणी कासव जत्रा, ज्यामध्ये वायंगणीचे सरपंच महोदय कामत साहेब माहिती देतील. त्याचप्रमाणे आपण चित्रफितही बघणार आहोत. त्यानंतर सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या काही क्लिप्स आपण बघणार आहोत आणि त्यानंतर पाणबुडी संकल्प प्रकल्प माहिती सादरीकरण सुद्धा याच चित्रफितीच्या द्वारे आपल्याला बघायला मिळेल. काही क्षणात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण ह्या चित्रफिती बघणार आहोत. सर्वांना उत्कंठ आहे.
या जिल्ह्याचे पर्यटन मंत्री कार्यक्रमस्थळी उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत विद्यमान पालकमंत्री, त्यांच्यासोबत विद्यमान खासदार साहेब, त्यांच्यासोबत विद्यमान दोन्ही आमदार, त्याचबरोबर त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मॅडम, सीओ साहेब, या सर्वांचं काही वेळातच या सभागृहामध्ये आगमन होते. अजूनही बरेचसे कार्यकर्ते, अजूनही बरेचसे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं पुन्हा पुन्हा मनापासून स्वागत. सर्व पत्रकार बंधू, लाईव्ह मीडिया, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. एक अतिशय देखण्या अशा योजनेचा शुभारंभ, याचा लोकार्पण सोहळा, आणि या सोहळ्यासाठी इथं उपस्थित असलेली सगळी माणसं, ज्याला खऱ्या अर्थानं समृद्धीचं स्वप्न दाखवलं जातंय आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ही वाटचाल निश्चितपणे पुढील पिढीसाठी आणि आपल्या सर्व सिंधुदुर्गवासियांसाठी. साहेबांचं स्वागत होत आहे. सन्माननीय पालकमंत्री महोदयांचं स्वागत. त्यांना विनंती आहे पुढील रांगेमध्ये आपण स्थानापन्न व्हा. या वेंगुर्ल्याचे सुपुत्र उदयजींचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून स्वागत. जिल्हा प्रमुख संजयजी यांचं सुद्धा मनापासून स्वागत. जिल्हाधिकारी मॅडम यांचंही स्वागत, मनापासून स्वागत. काही क्षणातच साहेबांचंही आगमन इथं होईल. या वेंगुर्ल्याचे सुपुत्र, जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री, त्याचप्रमाणे दीपकबाईंचं आणि साहेबांचंही आगमन कार्यक्रमस्थळी होत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, युवाईचे आयकॉन आदित्यजी ठाकरे साहेबांचं आगमन कार्यक्रमस्थळी होत आहे. त्यांना विनंती करतोय, सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हा आणि आपण लगेचच चित्रपतीच्या माध्यमातून सर्वप्रथम सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं काही चित्रफिती आपण बघणार आहोत. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी संयोजकांना विनंती करतोय, सर्वप्रथम वायंगणीची कासव जत्रा, ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाच्या दृष्टीनं ही चित्रफित आपल्याला दाखवली जाते. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गाव निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्नच जणू. वायंगणीचा नितांत सुंदर शांत असा समुद्र किनारा कोणालाही भुरळ घालेल असाच आहे. वायंगणी गावामध्ये वायंगणी ग्रामपंचायत व वायंगणी ग्रामस्थांच्या सहकार्यातून दरवर्षी कासव जत्रा हा उपक्रम साजरा केला जातो. सर्वप्रथम या भागाचे आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सर्वप्रथम निधी उपलब्ध करून दिला. याही वर्षी सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब तसेच आमचे आमदार दीपकभाई केसरकर साहेब यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी वायंगणी ग्रामपंचायत तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. कोंडुरा परिसरात अनेक गुहा होत्या. त्यापैकी एक गुहा या पश्चिम किनाऱ्यावर आहे. यालाच कोंडुऱ्याचा डोंगर असे म्हणतात. डोंगराचा तुटका कडा उंच आणि गर्द झाडीने वेढलेला असून त्याच्या पायथ्याशी गुहा आहे. वास्तवात हे एक भुयाराचे तोंड आहे. पावसाच्या सुरुवातीला समुद्राच्या तुफानी लाटा भुयाराच्या तोंडावर प्रचंड वेगाने आदळतात. त्याचा आवाज दूरवर आसमंतात ऐकू येतो. या आवाजाला कोंडुरो गरास्ता असं म्हटलं जातं. या भागातील ख्यातनाम साहित्यिक चिंत्र्यम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांची कोंडुरा ही कादंबरी लोकप्रिय आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी कोंडुराच्या निसर्ग सौंदर्यावर फिदा होऊन कोंडुरा हा एक कलात्मक चित्रपट बनवला. वायंगणी गावात सर्वत्र डोंगर रांगा असल्याने हा बऱ्याच प्रमाणात खडकाळ प्रदेश आहे. या भागात राष्ट्रीय पक्षी मोर, खंड्या म्हणजेच किंगफिशर, कोकिळा दिसून येतात. जंगल सफारीसाठी हा परिसर टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून नावारूपाला येऊ शकतो. कासव जत्रेदरम्यान
अभ्यासू निसर्गप्रेमी पर्यटकांनी या भागाला भेटी दिल्या आहेत. मच्छीमारी हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने पारंपरिक रापणीचा अनुभव घ्यायला पर्यटक उत्सुक असतात. तसेच फायबर किंवा साध्या बोटीतून होणाऱ्या मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे देखील पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरू शकते. कासवांचे मॅटर्निटी होम अशी ओळख मिळालेला विस्तीर्ण वांगणी किनारा स्वच्छ तर आहेच, तसेच कासव संवर्धनामुळे या किनाऱ्याची जैवविविधता जोपासली जात आहे. निसर्गप्रेमी अभ्यासकांबरोबरच कुटुंबवत्सल पर्यटक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामध्ये वांगणी किनारा हे एक खास आकर्षण ठरत आहे. गेली 5-6 वर्षे निसर्ग मित्र आणि वांगणी ग्रामस्थांच्या सहकार्याने ऑलिव्ह रिडले या कासव प्रजातीच्या संवर्धनाचे कार्य सातत्याने चालू ठेवले आहे. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत या दुर्मिळ जातीची मादी कासवे वांगणीच्या किनाऱ्यावर अंडी देण्यासाठी येत आहेत. वांगणी ग्रामस्थ 55 ते 60 दिवस याची काळजी घेतात. कासव संवर्धनामुळे आता पर्यटनाला पण जोड मिळते की कासवं बघण्यासाठी बरेच पर्यटक या किनाऱ्यावर येतात आणि हे महत्त्वाचा एक घटक झालेला आहे. तरी पण ह्याच्याबरोबर पर्यटन वाढीसाठी इतरही काही गोष्टी हव्या आहेत या गावामध्ये आणि त्या सरकारने त्याच्याकडे लक्ष देऊन जर ते आम्हाला सहकार्य अजूनही कुठच्या गोष्टीमध्ये केलं तर हा गाव कासव आणि पर्यटनदृष्ट्या फार विकसित होईल. वाळूतून कासवांची लहानगी पिल्ले बाहेर येऊन समुद्राकडे झेपावतानाच्या नैसर्गिक क्षणाचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने वांगणी ग्रामपंचायत, किराट ट्रस्ट आणि लुपिन फाउंडेशनच्या पुढाकाराने गेली 5 वर्षे कासव जत्रा हा उपक्रम राबवला जात आहे. या निसर्ग उपक्रमाला देश विदेशातील पर्यटकांनी आतापर्यंत भेट दिली आहे. इथं वांगणी ग्रामस्थांच्या घरात पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. कासवांचे मॅटर्निटी होम अशी नवी ओळख या वांगणीच्या किनाऱ्याला मिळाली आहे. इथल्या काही घरांमध्ये पर्यटकांच्या निवासाची आणि भोजनाची सोय आगाऊ कल्पना दिल्यास होऊ शकते. प्रत्येकाने एकदा तरी या वेंगुर्ले तालुक्यातील निसर्गरम्य वांगणी गावाला भेट देऊन इथला समुद्र किनारा, मंदिर संस्कृती, लोकजीवन एकदा तरी अनुभवायलाच हवे. आम्ही वांगणी ग्रामस्थ आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत. येवा, वांगणी आपलाच असा. निश्चितपणे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुरेख चित्रफित आपण बघितली. यानंतर सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या काही स्लाइड्स आपल्याला बघायला मिळतील. सिंधुरत्न समृद्ध योजना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील शेतकरी, मच्छीमार, पर्यटन व्यवसाय, कसबी कारागीर, हस्तकला आधारित पारंपरिक व्यवसाय, सुशिक्षित युवक युवती, महिला अशा प्रत्येक उद्यमशील नागरिकासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र सरकारतर्फे गुढीपाडव्याची समृद्ध भेट सिंधुरत्न समृद्ध योजना. सिंधुरत्न समृद्ध योजनेची मूळ संकल्पना माननीय दीपकबाईंच्या सततच्या चिंतनातून आणि त्यांच्या कोकणाच्या विकासाच्या आस यातून साकार झालेल्या चांदा ते बांदा या योजनेच्या अभूतपूर्व यशात आहे. भारतातील उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच सर्वसामान्य शेतकरी, विशेषतः महिला शेतकरी यांचे कष्ट कमी होण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेत कृषी यंत्रणेचे वाटप वैयक्तिक शेतकरी आणि महिला समूहांना झाले आहे. श्री पद्धतीची भात लागवड, मत्स्य व्यवसाय सर्वात जास्त निधी वाटप वितरण मत्स्य व्यवसाय विभागाकडून झाले आहे. 550हून अधिक आउटबोर्ड इंजिनचे वाटप झाले आहे. 30हून अधिक रापण संघांना जाळी खरेदीसाठी
अनुदान मिळालेले आहे आणि 20हून जास्त इन्सुलेटेड व्हॅनचे वाटप झालेले आहे. गोड्या पाण्यातील तलावात आणि निमखारे पाणीमध्ये पिंजरा मत्स्यपालन झाले आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विद्यापीठ मुल्ले इथे शोभिवंत माशाचे पिल्ले वाढवण्याचे केंद्र, कार्प मासे बीज उत्पादन केंद्र स्थापन झाले आहे. लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत शाश्वत जलसाधारण उपक्रमे जसे वळण बंधारे, शेतपाट यांची निर्मिती झाली आहे. महावितरणातर्फे विद्युत प्रणालीची सुधारणा, शेती पंपांसाठी नवीन वीज जोडणी व कृषी उद्योगांसाठी नवीन वीज जोडणी हे उपक्रम झालेले आहेत. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ कॉयर क्लस्टर हे सिंधुदुर्गात MIDC मध्ये स्थापन झालेले आहे. या MIDCच्या कुडाळ क्लस्टर 15,000 चौरस मीटर असे प्रशिक्षण केंद्र, राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र आहे आणि तिथे निवासाची सोय झालेली आहे. ह्याच्यावर 5 कोटी निधी खर्च झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे मड हाऊस, खुले प्रेक्षकगृह आणि कंटेनर प्रसाधन गृहाचे निर्माण, सावंतवाडी नगर परिषदेत शिल्पग्राम, हेल्थ पार्क, जगन्नाथ भोसले उद्यान आणि रघुनाथ मार्केट ह्याचे नूतनीकरण झाले आहे. वन विभागातर्फे दिशादर्शक फलक, आंबोलीमध्ये फुलपाखरू उद्यान, आंबोलीमध्ये वन उद्यान आणि वन विश्रामगृह, कांदळवन विभागातर्फे कांदळवन सफारी आणि निसर्ग पर्यटन, कालवे पालन, शिंदवे पालन आणि खेकडे पालन प्रकल्प आणि शोभिवंत मत्स्य प्रकल्प. धन्यवाद. धन्यवाद. यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आपल्याकडे झाल्या पाहिजेत. अनेक या योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या आहेत आणि यानंतर आपण बघणार आहोत पाणबुडी प्रकल्प माहितीपटाचं सादरीकरण. नमस्कार. आपण पर्यटन क्षेत्रामध्ये बघितलं की सर्वात मोठे हे इंडस्ट्री झालेली आहे आणि पर्यटन क्षेत्रामध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे समुद्री पर्यटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 10 वर्षापासून आपण बघतोय स्कुबा डायव्हिंगमुळे त्या पर्यटनामध्ये मोठी क्रांती झाली. पुढचा आणि हे जे स्कुबा डायव्हिंग आहे हे म्हणजे एका वर्गाबरोबर रिस्ट्रिक्टेड झालेलं आहे, परंतु ते खूप पॉप्युलर आहे. जर आपण जगामध्ये बघितलं की स्कुबा डायव्हिंगची इकॉनॉमी खूप मोठी बिलियन्स डॉलर्समध्ये आहे. सिंधुदुर्गाचा आपण ग्राफ बघितला की तो खूप ग्राफ चांगल्या पद्धतीने वाढतोय. सध्या हे पर्यटन 15 लाखाला आहे आणि ते खूप वाढणार आहे. आणि एखादं पर्यटन स्थळ करताना तिथे एखादं प्रॉडक्ट असणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून ते पर्यटनाची वाढ होते आणि त्या रिजनमध्ये अर्थव्यवस्था मोठी वाढीला लागते. आपल्याला जर बघितलं की पर्यटकांना वेगवेगळा अनुभव लागतो आणि पर्यटनाला सिंधुदुर्गामध्ये आकर्षित करायचं असेल तर आपल्याला एक वेगळं नवीन आकर्षण तयार करावं लागेल. त्यामुळे पर्यटक इथे मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. जर बघितलं की आपण स्कुबा डायव्हिंगमध्ये एक विशिष्ट वर्ग ते स्कुबा डायव्हिंग करू शकतो, पण लहान मुलं, वयोवृद्ध माणसं आणि काही माणसं जे समुद्राला घाबरतात ते स्कुबा डायव्हिंग करत नाहीत. आणि ज्यांना पाण्याखालचं विश्व बघायचं असतं तर ते आपण विश्व पाणबुडी पाणबुडीच्या माध्यमातून ते बघू शकतो. आणि जगामध्ये सर्वात जे पॉप्युलर डेस्टिनेशन आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये हवाई, इजिप्तमध्ये तो रेड सी, ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रीफ, कोरिया, त्याच्यामध्ये सबमरीन हे खूप लोकप्रिय झालेलं आहे. पुढे आपण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यामध्ये
आपण सबमरीन पाणबुडी पर्यटन हे प्रस्तावित करतोय. त्याच्यामध्ये स्टेट ऑफ आर्ट सबमरीन बिल्डिंग असेल, बॅटरी ऑपरेटेड व्हेकल असतील, जेट्टीचं रिनोव्हेशन आहे, एकदम ॲडव्हान्समध्ये स्पीड बोटी असतील, सबमरीनची मदरशिप असेल, एक बॅटरी ऑपरेटेड सबमरीन असेल आणि स्कुबा डायव्हिंग असेल. ह्याच्यातून पर्यटक सबमरीन सेंटरपासून ते वेंगुर्ला जेट्टीला बॅटरी ऑपरेटेड व्हेकलनं येतील. वेंगुर्ला जेट्टीवरून जे निवती रॉक आहेत तिकडे जातील सुपरफास्ट बोटनं, आणि निवती रॉकच्या इथे गेल्यावर तिकडे ते पाणबुडीमध्ये बसून पाण्याखालचं जे विश्व आहे ते त्यांना बघता येईल. जर आपण बघितलं वेंगुर्ला जेट्टीपासून जे आत जे निवती रॉक आहेत ते जवळपास 10 जी बेटं आहेत ते खूप सुंदर आहेत आणि त्या बेटेखालचं आपण आता विश्व बघूया कसं आहे. जर आपण तिकडची जी मरीन लाईफ बघितली आणि जे आपण डिस्कवरीवर बघतो वगैरे एकदम जैवविविधता तिथे खूप चांगली आहे. तिथे प्रवाळ आहेत, मोठी मासे आहेत आणि सगळे फोटोग्राफ तिकडचे आहेत. पुढे त्याच्यामध्ये जी बिल्डिंग असेल जी प्रस्तावित आहे ती स्टेट ऑफ आर्ट बिल्डिंग असेल, त्याच्यामध्ये ऑडिटोरियम असेल. नेक्स्ट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातला पहिला इंडोवर स्कुबा ट्रेनिंग पूल तिथे असेल. कारण पाणबुडीबरोबर पण स्कुबा डायव्हिंगला पर्यटक मोठ्या जी पाणबुडी आहे ती 24 पॅसेंजरची प्रस्तावित करतो आपण आणि त्याची जी कॅटेगरी असते ती 100 मीटरपर्यंत जाऊ शकते. परंतु आपल्या इथं 15 ते 20 मीटरपर्यंत चांगली जैवविविधता आहे आणि त्यांचं पूर्ण इंटरफिकेशन असतं. त्याच्यामध्ये सगळ्या सेफ्टी वगैरेची काळजी घेतलेली असते. नेक्स्ट जी मदरशिप असते तिथं सबमरीन असते, तर त्याला ती सबमरीन तिथून ते हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे ती खाली जाते आणि खालचं विश्व बघून ती परत वर येते. त्याच्यामुळे ते पर्यटक स्पीड बोटीमधून या मदरशिप कशी येणार असतात त्या इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे घेतलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ती प्रिकॉशन घेतली जाते. धन्यवाद. जोरदार टाळ्याच्या सुदृढ झाल्या पाहिजेत. या सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्याला इतका स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा की संपूर्ण जगामध्ये या सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्याची चर्चा आता व्हायला लागली आणि गोव्यापेक्षा जास्त पर्यटक यापुढे सिंधुदुर्गच्या या देखण्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी निश्चितपणे येतील. आणि त्या दृष्टीनं प्रशासनाकडून ज्या काही गोष्टी करायला लागतील, ज्या अनेक पक्षांच्या माध्यमातून या पर्यटन या जिल्ह्यासाठी अनेक गोष्टी ज्या केल्या जातात त्यातल्या काही गोष्टी आपण या माध्यमातून बघितलेल्या आहेत. आदरणीय दीपकभाई नेहमीच या जिल्ह्यामध्ये या वेंगुर्ला सावंतवाडी मतदारसंघामध्ये कार्यरत असताना आपल्याला माहिती आहे की हा माणूस एवढा चिकट आहे की एकदा एखादी गोष्ट त्यांनी मनात धरली की त्या गोष्टीसाठी सततचा पाठपुरावा हा दीपकभाईंचा गुण आणि त्यासाठी प्रसंगी आक्रमक होणारे दीपकभाई या सगळ्या योजनांमध्ये दीपकभाईंचा फार मोलाचा असा वाटा आहे. आणि या सिंधुरत्न समृद्ध योजनेचं अध्यक्षपद दीपकभाई भूषवतात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणे या जिल्ह्याला सधन करण्याच्या दृष्टीनं एक मोलाचं पाऊल शासनाच्या वतीनं उचललं जातंय. करण्यासाठी संपूर्ण तरुणाईचा आयकॉन आदित्यजी ठाकरे साहेब इथे उपस्थित आहेत. आदित्यजी, आपण इलेक्शन पूर्वी सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये 2 वेळा आलेला होतात. मोठ्या भव्य सभा आपण घेतलेल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं युवाई आपल्यावर खूपच प्रसन्न आहे. इथले वेंगुर्ल्यातील सगळे युवक आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आपलं व्यक्तिमत्व आहे. आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवतायत सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांच्यासोबत सन्माननीय पालकमंत्री महोदय, त्यांच्यासोबत सन्माननीय खासदार साहेब, त्यांच्यासोबत सन्माननीय दीपकभाई केसरकर, त्यांच्यासोबत सन्माननीय मंजुलक्ष्मी मॅडम आणि त्यांच्यासोबत सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पुराजविजी नायर साहेब. थँक्यू व्हेरी मच. खऱ्या अर्थानं मोठी माणसे मनानेही मोठी असतात हे दाखवून देणारी कृती आदरणीय आदित्य सरांनी. सर्वप्रथम आपलं स्वागत करायची विनंती करेन आणि त्यानंतर भाई सर्वप्रथम आपण साहेबांचं स्वागत करूया. भाई सर्वप्रथम आपण स्वागत करूया आणि नंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मी भाईंना विनंती करतोय की सन्माननीय मंत्री महोदयांचं त्यांनी स्वागत करावं. आदरणीय भाईंना विनंती आहे की आपण सन्माननीय SP साहेबांना विनंती आहे आपण खाली घ्या.
तुम्ही या जिल्ह्याची संरक्षण व्यवस्था सांभाळता. आपल्यालाही विनंती आहे, आपण कृपा करून या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय SP साहेबांना विनंती आहे. आणि मी भाईंना विनंती करतोय, या संपूर्ण महाराष्ट्राचे आयकॉन, युवाईची क्रेज, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त ज्यांच्या धमन्यांमध्ये सळसळत, आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या महाराष्ट्र राज्याचे युवा पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती सन्माननीय या सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केसरकर यांना करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. भाईंच्या शुभ हस्ते युवाचे आयकॉन आदरणीय आदित्यजी यांचं स्वागत होते. त्यानंतर मी भाईंना विनंती करतोय की त्यांनी उदयजी सामंत साहेब यांचं स्वागत करावं. या वेंगुर्लेचे सुपुत्र आहेत उदयजी, त्यांचे स्वागत. यानंतर विनायकजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. विनायकजींची ओळख आपल्याला माहिती आहे. यस भाई निश्चितपणे आपली प्रेमाचं प्रतीक म्हणून इको फ्रेंडली, ज्याला आपण टेटारियम असं म्हणतो, ते गिफ्ट केलं जाते, भेट दिली जाते. इतर सर्व मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती आहे. भाईंना विनंती करतोय की सर्वसामान्यांचा खासदार अशी यांची ओळख आहे, आदरणीय विनायकजी राऊत साहेब इथे उपस्थित आहे, त्यांचं स्वागत करण्याची विनंती आहे. टेटारियम हा जो प्रकार आहे खरं तर एक निसर्गपूरक. रावसाहेबांचं स्वागत. त्यानंतर मी दीपकभाईंचं स्वागत करायची विनंती करतोय. दीपकभाईंचं स्वागत करायची विनंती आहे. सोडगे साहेबांना, पवार साहेबांना विनंती करतोय की त्यांनी दीपकभाईंचं स्वागत करावं. यस यस सर. सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष महोदय दीपक भाई यांचं स्वागत इथं केलं जाते. त्यानंतर इथं उपस्थित आहेत सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्यांचं स्वागत करायची मी विनंती करतोय. सोंडगे साहेबांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी महोदय यांचं स्वागत केलं जातं. त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचं स्वागत करायची विनंती करतोय. पवार साहेबांना विनंती आहे त्यांचं स्वागत करावं. पवार साहेब, प्रदीपजी नायर सरांचं स्वागत करायची विनंती आहे. त्यानंतर SP साहेबांचं स्वागत केलं जात आहे. CA साहेबांचं स्वागत. सर्व मान्यवरांचं स्वागत करायची विनंती आहे. इतर सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करायची विनंती आहे. व्यासपीठावर इतर सर्व उपस्थित मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करावं संयोजकांना विनंती करतोय. आणि इथं शिवसेना प्रमुख, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी वेंगुर्ला तालुक्याच्या वतीनं साहेबांचं स्वागत करायची त्यांची इच्छा आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी युवा मी सर्वांना विनंती करतोय, सर्व मान्यवरांना, की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं विधिवत उद्घाटन करावं. सिंधुरत्न समृद्ध योजनेचं लोकार्पण सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, तरुणाईचे आयकॉन आदित्यजी ठाकरे साहेब आणि त्यांच्यासोबत इतर सर्व मान्यवर या सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या लोकार्पण सोहळ्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. सन्माननीय
पालकमंत्री, सन्माननीय खासदार, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदया, सन्माननीय इतर सर्वच मान्यवर, या सर्वांच्या शुभ हस्ते सिंधुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपल्याला तमाम सिंधुदुर्ग वासियांचं मनापासून स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आणि यानंतर आजच्या या अतिशय देखण्या अशा कार्यक्रमामध्ये, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतोय की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. सन्माननीय जिल्हाधिकारी महोदया. सिंधुरत्न हा महत्वाकांक्षी योजनाच्या उद्घाटन समारंभानिमित्त आपल्याकडे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सर, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सर, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या सन्माननीय खासदार विनायक राऊत सर, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार केसरकर सर, मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी पोलीस अधीक्षक, सीईओ, बाकी सगळे मान्यवर, माझ्या समोर बसलेले सगळे सिंधुदुर्गचे तमाम नागरिक, सगळे पत्रकार बंधू, अगोदर आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने मी आदित्य ठाकरे सरांना आपल्या जिल्ह्यामध्ये स्वागत करते. सर, हा जिल्हा एक ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे आणि शेती, मत्स्यबंधन आणि पर्यटन हा 3 जिल्ह्याच्या मेजर उद्योग आहे. आणि हा सिंधुरत्न योजना, त्याचा पण उद्देश आहे की हा 3 सेक्टरमधून जिल्ह्याच्या पर कॅपिटा इन्कम आपण कसं वाढवायचं. आपण आता खाली प्रदर्शनमध्येच बघितलेले आहे ॲग्रो बेस्ड प्रॉडक्ट्स आणि फिशिंग आणि पर्यटन निमित्त कसं आपण चांदा बांधा हा केसरकर सरांच्या संकल्पनेतून ह्यांचे जो सुरुवाती झालेली आहे त्याच्यातून किती आपला विकास काम जिल्ह्यामध्ये झालेले आहे ते आपण प्रत्यक्ष बघितलेले आहे. सर, जिल्हा आता अगोदरच्या एक प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा आपण बघितलेले आहे की सर, सरासरी आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक 14 ते 18 लाख आहे सध्या. पण आता कोविडच्या नंतर हा आकडेवारी थोडा 4 लाखवर आलेली आहे. तर आपला जिल्ह्याच्या पर्यटन इंडस्ट्री पुढे घ्यायच्यासाठी आणि जिल्ह्याच्या सामान्य पर्यटन व्यवसायासाठी, शेतकरीसाठी, त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा सिंधुरत्न योजना 100% त्यांच्या उपयुक्त होईल. कोणनास्ट ट्रॅव्हलरच्या सर रिसेंट एक सर्वेमध्ये जे 30 ग्लोबल डेस्टिनेशन्स सिलेक्ट केले होते त्याच्यामध्ये 9 भारतातला होते आणि ते 9 मध्ये 1 आपलं सिंधुदुर्ग होते. तर आणि ह्याचं कारण आपला जो टुरिझमचे जो USP आहे ते गोवापेक्षा वेगळे आहे. हा समजूनच आपण पुढे जायचं आहे आणि आपण आपलंच पुढाकाराने सर जिल्ह्याचा पहिला पंचतारांकित हॉटेल आपल्या जिल्ह्यात शिरोडामध्ये आता होणार आहे. आपल्या चिप्पी एअरपोर्टचे उद्घाटन झालेले आहे आणि आज आपण सर जिल्ह्याच्या एक कोणीतून आता एंड पर्यंत आपण बघितले, आमच्या मंदिर बघितले, बीच बघितले, प्रकल्प बघितले, रोड्स बघितले, सामान्यांना बघितले, लोकांना, महिला बचत गटांना बघितले. तर मला वाटतं की आपला हा एक आगमनानिमित्त आमच्या जिल्ह्याचा पर्यटन नकाशाच बदल होणार असं अपेक्षा करते आणि खूप चांगला पर्यटनामध्ये आणि विकासाचा पण भरपूर योजना आमच्या जिल्ह्याला लाभेल. उपस्थित मंचावर उपस्थित सगळ्यांच्या वतीने आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीने परत आपल्याला एकदा नम्रपणे जिल्ह्यात स्वागत करून माझ्या 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. निश्चितपणे हा जिल्हा यापुढे पर्यटन जिल्हा म्हणून आणखी नावारूपाला येईल. यानंतर मुख्य कार्यक्रम आदरणीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते रिमोटवर या लोकार्पण सोहळ्याचा आपण लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत. हो, मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी उठून दोन्ही बाजूला रोज सारखं करून लोकार्पण
करावं. माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते सिंधुरत्न योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ झाला पाहिजे आपल्याही. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिंधुरत्न योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याचं मी जाहीर करतो. आणि यानंतर मी सन्माननीय उदयजी सामंत साहेबांना विनंती करतोय की त्यांनी सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. पण आमच्या वेंगुर्ल्याच्या वतीनं साहेब मायेची उभेची शाल तुम्हाला द्यावी अशी इच्छा आहे. आदित्यजी ठाकरे साहेबांचा सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय. आणि आजच्या या व्यासपीठावर आणखी एका व्यक्तीचा सत्कार करणं आम्ही क्रमप्राप्त श्रमोत्सव ज्यांनी अथक परिश्रमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या योजनेच्या रूपानं पदार्पण केलेलं. आज सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या योजनेचे अध्यक्ष दीपक भाईंचा सत्कार करावा. दीपक भाई केसरकर यांचा सत्कार केला जातोय. या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते, जे या सिंधुरत्न योजनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, ज्यांचा सन्मान होतोय. भाई मनापासून आपलं अभिनंदन. मी यानंतर दीपक भाईंना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्यांच्या हस्ते आज सिंधुरत्न समृद्धी योजनेचं लोकार्पण सोहळा होतोय, ते आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि महाराष्ट्रातल्या सर्व युवक युवतींचं आयडॉल, पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आम्हा सर्वांना नेहमी मार्गदर्शन करणारे आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये काहीतरी व्हावं असे सातत्याने तळमळ असलेले आमच्या सर्वांचेच नेते. आम्ही गमतीने साहेब असं म्हणतो आपापसात बोलताना की उदय सामंत साहेब आमचे पालकमंत्री आहेत आणि तुम्ही आमचे मालकमंत्री, आम्ही सगळ्यांचेच तुम्ही इन्चार्ज आहे असं मी नेहमी म्हणतो. तर त्यांच्यासाठी एक टाळ्या आपण दिल्या पाहिजेत, कारण दोन महत्त्वाचे प्रोजेक्ट, एक विमानतळाचा प्रोजेक्ट आणि दुसरा मेडिकल कॉलेजचा प्रोजेक्ट हा त्यांनी या जिल्ह्यामध्ये आणलेला आहे. आमच्या सर्वांना मार्गदर्शन करत असताना पक्षाची जबाबदारीसुद्धा समर्थपणे ते सांभाळत असतात. आणि त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मुंबईमधल्या अनेक लेबर युनियनचं ते त्यांना गाईड करत असतात. आणि असे आमचे लाडके खासदार यांना आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून सर्वांनी करावं. आमचे आमच्या या समितीच्या उपाध्यक्ष आणि या जिल्ह्याच्या सन्माननीय मुख्याधिकारी मंजू लक्ष्मी मॅडम, आमच्या या समितीचे दुसरे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आमचे CO साहेब, त्याचबरोबर आमचे इथले दाभाडे साहेब, संजयजी आमचे जिल्हा प्रमुख आहेत, आदरणीय या ठिकाणी पारकर साहेब आहेत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आमचे आदरणीय सावंत साहेब आहेत, सतीश सावंत साहेब, त्याचप्रमाणे आमचे प्लॅनिंग ऑफिसर आणि सर्वच मान्यवर. आणि ज्या लोकांनी आम्हाला केवळ 4 दिवसापूर्वी आदित्य साहेबांची तारीख मिळाली आणि इथले CO असतील, इथले सर्व नगरसेवक असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्यांनी अगदी 2 दिवसामध्ये ह्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी केली आणि हा लोकार्पण सोहळा केला. याबद्दल त्यांचं सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी खरं तर मी आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. 6 वाजताचा हा कार्यक्रम आहे. मला कल्पना आहे की सिंधुरत्नाच्या सर्वात जास्त बेनिफिशरीज या महिला आहेत. महिलांना स्वयंपाकसुद्धा करायचा असतो, आज त्यांना घरीसुद्धा जायचं असणार, परंतु तुमच्या जीवनामध्ये प्रकाश आणणारा असा हा क्षण आहे असं मी स्वतः समजतो. ज्यावेळेला तुम्ही खाली वाकून भात लावत असता त्यावेळेला माझ्या नेहमी मनामध्ये असं असतं की ज्यावेळेला आपलं वय होतं त्यावेळेला मग कमरेचे विकार त्या ठिकाणी व्हायला लागतात. परंतु आज यंत्राचं युग आहे.
तुम्हाला खाली वाकण्याची गरज नसते. थेट तुम्ही शेत आपलं नांगरू शकता यंत्राने. शेतामध्ये तुम्हाला जी पेरणी करायची असते ते करण्यासाठी यंत्र असतात, ते कापण्यासाठी यंत्र असतात. आणि जोपर्यंत मी बघितलेलं आहे की ज्यावेळेला आम्ही चांदा ते बांधामध्ये हे करत होतो त्यावेळेला तुमच्यापैकी अनेक महिला या प्लांटर मशीन चालवताना मी बघितलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे ही महिलांची शक्ती आहे. त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या स्कीम ज्या आहेत याच्यामध्ये बहुतांश वाटा हा महिलांनी पुढे येऊन घेतलेला आहे. ती मग कॉयरची स्कीम असेल तर आज अनेक महिला कॉयर तयार करतात. परंतु चांदा ते बांधामध्ये आमची अशी स्कीम होती की त्यांनी तयार केलेली दोरी त्यांना ऑटोमॅटिक कारखाने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एका बाजूने सोडून घातलं की दुसऱ्या बाजूने कॉयर बाहेर पडतो. त्याची दोरी तुम्ही कष्ट करून तयार करता. परंतु पुढच्या काळामध्ये ही दोरी विकत सुद्धा घेतली गेली पाहिजे. याच्यासाठी कॉयरचं टफ्टिंग युनिट हे सुद्धा प्रायव्हेट पार्टिसिपेशनने तयार करण्याला मंजुरी दिलेली होती. परंतु चांदा ते बांधा स्कीम अचानक बंद झाल्यामुळे हे सगळं मागे राहिलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला ह्याची मला कल्पना आहे. या ठिकाणी महिलांना आम्ही एक हॅपी एग्ज नावाची स्कीम ही या जिल्ह्यामध्ये राबवतो, ज्याच्यामध्ये फ्री रेंजिंग बर्ड्स असतात, ज्याच्यामध्ये चांगले हार्मोन्स सिक्रेशन असतात. त्याच्यामुळे त्याला हॅपी एग म्हणतात कारण ते फ्री रेंजिंग असतात. त्याची स्कीम आपण राबवतो. त्याच्यामध्ये जवळजवळ 5,000 महिलांनी तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. याच्यासाठी एक्सपोर्ट करणारे लोकंसुद्धा आता पुढे येत आहेत. परंतु अचानक स्कीम बंद पडली की हे सगळं बंद पडतं. आपल्याला माहिती आहे की A2 मिल्क जी गाय देते, ज्याला गिर गाय किंवा इतर सेहवाग गाय आहे, तर ह्याचं तूप नुसतं 2-2 हजार रुपये किलोने आज विकलं जातं. मग हे निरा विकली जाते. परंतु असं नाही की स्कीम बंदमुळे काहीच झालं नाही. तर आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपला बागायतदार आहे हा इंटरक्रॉपिंग करत नव्हता किंवा दुबार पीक आपला भाताचा शेतकरी घेत नव्हता. ज्याला आम्ही स्कीम सुरू केली त्याला फक्त 2500 हेक्टरमध्ये दुबार पीक होत होतं. आज आपण जवळजवळ 20,000 हेक्टरच्या आसपास दुबार पीक घेतो. इंटरक्रॉपिंग आपल्याकडे अजिबात घेतलं जात नव्हतं. आज आपण इंटरक्रॉपिंगमध्ये वेगवेगळ्या आपण तो 9,000 कोटीपर्यंत नेऊ शकतो. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. त्या ताकदीचा वापर झाला पाहिजे तर आपण संपूर्णपणे कायापालट करू शकतो. आपल्याकडचा आंबा आज सुद्धा व्यापाऱ्यांकडे जातो आणि जे व्यापारी असतात हे व्यापारी ते एक्सपोर्ट करतात. परंतु आमचं स्वप्न काय आहे की अनेक सुविधा या इथं झाल्या पाहिजेत. त्याच्यावरचं इरेडिएशन असेल इथं झालं पाहिजे, त्यांना पुरं करायचं आहे. आणि हे मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगायला गेलो तर ते वेळच पुरणार नाही कारण आपल्याला त्याला दुसरे कार्यक्रम सुद्धा आहेत, तिथं जायचं आहे. मत्स्य संवर्धन म्हटलं तर आपण NFDBच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फंड्स आणले, त्याच्यामधून पिंजरे तयार आहेत, परंतु त्याला मत्स्यबीज दिलं पाहिजे. ही जवळजवळ 90% अनुदानाची योजना आहे. प्रत्येक महिलेच्या घरामध्ये 2-2 लाख रुपये वर्षाचे एका योजनेतून जाऊ शकतात. हे पिंजरे तयार आहेत आणि पिंजरे अजून आपण पाण्यामध्ये सोडू शकलो नाही कारण ही स्कीम मध्येच बंद करण्यात आली. हे सगळं पुन्हा सुरू करण्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते श्रेय एकमेव व्यक्तीला जातं आणि त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धवसाहेब ठाकरे, ज्यांनी सिंधुदुर्गमध्ये आले, या योजनेबद्दल ऐकलं आणि त्यांनी ताबडतोब ही योजना ही केवळ सिंधुदुर्गमध्ये सुरू करण्याचं पुन्हा जाहीर केलं. नाही तर आपला जो भाऊ आहे, आपण रत्नागिरी जिल्ह्याचे 2 भाग झाले आणि त्याच्यामधून सिंधुदुर्गची निर्मिती झाली. तर आपल्याकडे कॉमन काय, आपल्याकडे पर्यटन कॉमन आहे. पर्यटनामधून एवढे पैसे उभे राहू शकतात की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. इथं आपण एक फिशिंग विलेजचा प्रोजेक्ट करतोय. त्याच्यामध्ये काय असणार की त्याच्यामध्ये फूड कोर्ट्स असणार, ज्याच्यामध्ये आपले स्थानिक महिला जे पदार्थ तयार करणार त्यांचे स्टॉल्स असणार. तिथं गॅझिबोजमध्ये बसून लोक ते जेवण जेवणार. मच्छीमारांची जी घरं आहेत त्यांनी आपल्या घरावर एक मजला वाढवण्यासाठी त्यांना अनुदान दिलं जाणार. आलेले पर्यटक मच्छीमारांच्या घरामध्ये राहणार आणि जगभर असं केलं जातं. जगामध्ये अनेक फिशिंग विलेजेस आहेत, ती हॉलंडमध्ये आहेत. हॉलंडमध्ये तुम्ही गेला की ॲम्स्टरडॅममधून थेट तुम्हाला फिशिंग विलेजमध्ये नेलं जातं. UK मध्ये आहेत, USA मध्ये आहेत. मग हे आपल्याकडे का नसावं? म्हणून पहिली सुरुवात ही आम्ही वेंगुर्ला मध्ये नवाबाग आहे त्याच्यापासून सुरुवात करतोय. परंतु असंख्य अशी फिशिंग विलेज तयार होऊ शकतात. आपल्याकडचं जे ॲग्रो टुरिझम आहे ह्याची मुळात जनकच आदित्य साहेब आहे कारण त्यांना अत्यंत आत्मीयता ही शेतकऱ्यांबद्दल आहे. आणि त्याच्यामुळे आपली जी सुंदर अशा बागा असतात ज्याच्यामधून समुद्रकिनारा दिसतो, काही बागा अशा असतात ज्याच्यामध्ये पोफळीची उत्कृष्ट लागवड असते. हे सगळं परदेशी पर्यटक येऊन तुमच्याकडे राहिले पाहिजेत, तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी अनेक योजना या चांदा ते बांधामध्ये होत्या आणि तशाच्या तशा या रत्नसिंधूमध्ये सुद्धा ते येत आहेत. आणि ज्याप्रमाणे मी उद्धव साहेबांचा उल्लेख या ठिकाणी केला तसंच अत्यंत आदराने उल्लेख केला पाहिजे तो या राज्याचे अर्थमंत्री, त्यांच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटची ही योजना आहे
आणि मी आपल्याला सांगायचं आहे की सुरुवातीला योजना जेवढ्या लवकर त्यांनी रद्द केली, आदित्य साहेबांना मी सांगू इच्छितो की ज्या दिवशी आमचा GR निघाला, पहिली सही दादानी 12 तासाच्या आत केली. म्हणजे एवढा फास्ट, म्हणजे जेवढ्या तत्परतेने त्यांनी आमची स्कीम त्या ठिकाणी नव्याने करण्यासाठी सुद्धा तेवढीच मदत केली. म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी बाळासाहेब थोरात आहेत, इतर सर्वच महाविकास आघाडीचे मंत्री आहेत, सर्वांचेच आभार मानत असताना तुम्हाला एकाच गोष्टीचं या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला प्रत्येक माणसाचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. आणि हे करत असताना वेगवेगळी सगळी सेक्टर्स असतील. आज पर्यावरण मंत्री आदित्य साहेब आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याकडे सुंदर अशी जी वनं आहेत, याच्यामध्ये लाकूड वगळून जी वेगवेगळी उत्पादनं होतात ती उत्पादनं सुद्धा करण्याची ह्याच्यामध्ये तरतूद आहे. आपल्याकडे औषधी वनस्पतीची लागवड करण्याची ह्याच्यामध्ये तरतूद आहे. वेगवेगळ्या अनेक गोष्टी, म्हणजे सांगायला गेलं तर मला तासभर भाषण करायला लागेल, पण सगळ्यामधून मतितार्थ एकच आहे की कोकणाचं जे जे वैभव आहे, मग ते टुरिझम असून दे, ते आपली जंगलं असून दे, ते आपली उत्कृष्ट अशी आंब्याची लागवड असून दे, काजूची लागवड असून दे, आंब्याच्या सुद्धा अनेक स्कीम आहेत, भाताची लागवड असून दे, प्रत्येक गोष्टीमधून तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि हे उत्पन्न वाढल्यानंतर 5 वर्षामध्ये तुमचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, ही माझी मनोमन इच्छा आहे. एकच गोष्ट अशी असते की सुरुवातीला मला उद्धव साहेबांनी ज्याला जबाबदारी दिली त्यावेळेला ती प्लॅनिंग, फायनान्स आणि RDची होती. त्या काळामध्ये मी योजना बनवली, परंतु लगेच 1 वर्षाच्या आत मला परत गृह खातं दिलं. आणि गृह खातं आपल्याला माहिती आहे, कुठेही दंगल झाली की महाराष्ट्रामध्ये धावा. आणि तुम्हाला नेहमी उत्तरं द्यायला राज्यमंत्रीच असतं, राज्यमंत्र्याला अधिकार कमी असतात, परंतु प्रत्येक ठिकाणी दंगल केली की धावा, कोणावर अत्याचार झाले की धावा, आणि दिवसरात्र मिटिंग घेत राहा. आणि याच्यामुळे संपूर्ण जबाबदारी जी आम्ही यंत्रणेवर टाकली, मग त्या यंत्रणा मी एक नाव घेणार नाही, परंतु यंत्रणेत आज सगळे अधिकारी उपस्थित आहेत. एकेका यंत्रणेने 90-100 कोटी रुपये सरेंडर केलेले आहेत. हे कोणाचे पैसे होते? हे सर्वसामान्य जनतेचे पैसे होते. एकंदर 240 कोटी रुपये सरेंडर झाले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये की रोल कोणाचा असतो, तर की रोल चांगल्या तऱ्हेने करणारे आज जिल्हाधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे की त्या महिला आहेत आणि त्याच्यामुळे महिलांना आणि या जिल्ह्यातल्या नागरिकांना त्या न्याय देतील. कारण आम्ही योजना बनवू शकतो, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी हे जिल्हाधिकारी करत असतात, प्रत्यक्ष अंमलबजावणी हे CO करत असतात. जी आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की जी NRLM योजना आहे, फक्त 1.5 कोटी रुपये त्याला मिळत होते. ज्यावेळेला मी RDDचा मिनिस्टर झालो, दरवर्षी आपल्याला केंद्राकडून 25 कोटी रुपये येतात. पण 25 कोटी जर महिलांसाठी दरवर्षी येत असतील तर केवढी मोठी प्रगती त्याच्यातून झाली पाहिजे. पण ती होत नसेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला लागेल की तुम्हाला लोन मिळालं की नाही, तुम्ही कुठला व्यवसाय करताय, तुम्ही पर्यटन करत असाल तर तुमच्याकडे एखादी लॉन्ड्री आहे की नाही, तुमच्याकडे एखादं भाजीच्या सप्लायचं कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही, प्रत्येक गोष्ट आपल्याला बघायला लागेल. आणि पर्यटनाचा विकास होत असताना त्याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य मनुष्य असला पाहिजे. आणि म्हणून आदित्य साहेबांचा मला मुद्दाम एवढ्यासाठी कौतुक करायचं आहे की त्यांनी ॲग्रो टुरिझमची स्कीम आणली, होम हॉस्पिटॅलिटीमध्ये ते काम करतायत. पण हे करत असतानाच उच्च दर्जाचं पर्यटन, ज्याच्यामधून तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, अशा तऱ्हेचे 5 स्टार हॉटेलसुद्धा जे अनेक वर्ष रखडून पडलेले होते, त्यांनी पर्यटन मंत्री झाल्याबरोबर पहिल्या 3 महिन्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडून त्या 5 स्टार हॉटेलची कामं सुरू झाली. दुर्दैवाने मध्यंतरी करोना आला, काही हॉस्पिटलचे कामं थांबलीसुद्धा असतील, परंतु पहिलं 5 स्टार हॉटेल जे सुरू होतं आहे त्याची पाहणी ते आज करू शकले नाही. पण आपल्याला विनंती करतो साहेब, उद्या सकाळी आपण रत्नागिरीला जाण्यापूर्वी त्याची सुद्धा पाहणी करावी की जेणेकरून जे उद्योजक आमच्याकडे येतात त्यांना सुद्धा त्या निमित्ताने नवीन एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. आणि ती आशा तशीच कायम ठेवायला लागेल. आणि हा पर्यटन जिल्हा आहे, इथं आम्ही इंडस्ट्रीज आणू शकत नाही, फक्त पर्यटन येऊ शकतं. तर पर्यटन हा आमच्या सगळ्या योजनेचा गाभा राहिला पाहिजे. आणि तो गाभा ज्यांच्या हातामध्ये आहे तेच आदरणीय आदित्यजी इथं आलेले आहेत, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आम्ही सर्वजण आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझी खात्री आहे की जी योजना आपल्या हस्ते या ठिकाणी आपण लोकार्पण केली आहे, ते लोकार्पण करण्यापूर्वी आपण कुणकेश्वरला शंकराचं दर्शन घेतलं. आज सोमवार आहे आणि एक चांगलं असं त्या ठिकाणी पूजा करून आपण आमच्या योजनेचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा लोकार्पण करताय. निश्चितपणे त्याला यश येईल याची मी आपल्याला खात्री देतो. आणि ह्याच्यासाठी जेवढा काय वेळ द्यायला लागेल, कारण अनेक वेळेला आम्ही राजकारणाच्या मागे नुसतं धावत असतो, परंतु सर्वसामान्य माणसाची काळजी घेतली पाहिजे तर आपण सुद्धा आपला थोडा वेळ हा आपला द्यायलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे या योजनेच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्या पुढचा माझ्या
एकंदर जीवनामध्ये जो काय वेळ आहे त्याच्यामधला किमान 70% तरी वेळ हा मी या योजनेसाठी देईन. आणि जेणेकरून ज्या प्रेमाने तुम्ही इथलं संपूर्ण राजकारण बदलून टाकलं, सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आणला, तर आमचं तुम्हाला देणं आहे. आमचं तुम्हाला देणं आहे विकासाचं, आमचं तुम्हाला देणं आहे समृद्धीचं, आणि आमचं तुम्हाला देणं आहे स्वर्गीय बाळासाहेबांचं कोकणी माणसाबद्दल असलेलं प्रेम आणि कोकणी माणसाची त्यांनी समृद्धीचं असलेलं त्यांचं स्वप्न. याच्यामध्ये सांगत असताना अगदी मी मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या सांगितलं आणि आउटबोर्ड इंजिन आम्ही दिलं, खूप काय काय केलेलं आहे, परंतु ते स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही. ज्या दिवशी आम्ही तुमचं प्रत्येकाचं उत्पन्न दुप्पट करून दाखवू त्याच दिवशी आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार राहील की बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पुरं केलं, आणि तो दिवस दिसण्याची संधी आम्हा सर्वांना मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्या योजनेचे अध्यक्षच आपण आहात, त्यामुळे या योजनेबाबत खात्री आहे की योजना निश्चितपणे यशस्वी होईल, कारण आपण ज्या गोष्टीच्या मागे लागता ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही. आपण निश्चितपणे अभिनंदन आम्ही करतो की आपण या योजनेचे अध्यक्ष आहात. यानंतर सन्माननीय लोकसभा सदस्य विनायकजी राऊत साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री, शिवसेना नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे, पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत, या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेचे अध्यक्ष सन्माननीय दीपकभाई केसरकर, आमच्या जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी, सन्माननीय SP दाभाडे साहेब, CO प्रजित नायर, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य संजय पडते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सन्माननीय संदेश पारकर, नगराध्यक्ष सन्माननीय राजन गिरप, उपस्थित DPO आणि उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी आणि सर्व बंधू भगिनींनो. साहेब, ह्या सभागृहामध्ये बसत असताना खूप आनंद होतोय. आपल्यापैकी सुद्धा बरेच जण ह्या सभागृहामध्ये प्रथमच आलेले आहेत आणि सर्वांना म्हणजे सिंधुदुर्ग वासियांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं मधुसूदन कालेलकर सभागृह आणि आरती प्रभू रंगमंच उभा करण्याचं काम माननीय दीपकभाई केसरकर पालकमंत्री असताना आणि उदय सामंत साहेब तुम्ही पालकमंत्री म्हणून जवळजवळ 13 कोटी रुपये खर्च करून एवढा मोठा भव्य दिव्य असं हे नाट्यगृह उभं केलेलं आहे. वेंगुर्ले वासी खऱ्या अर्थाने नशिबवान आहे. आणि खरंच या वेंगुर्ल्याचं जे महत्व आहे, आरती प्रभू असतील, बॅरिस्टर नागताई असतील आणि आता पालकमंत्री उदय सामंत सुद्धा ह्या वेंगुर्ल्याचे सुपुत्र, आणि ह्या वेंगुर्ल्याच्या नावाला म्हणजे नावलौकिकाला साजेचं ठरेल एवढं भव्य दिवस सभागृह पाहिल्यानंतर खरंच दीपकभाई तुमचं आणि उदय सामंत तुमचं कौतुक करायला पाहिजे की एवढ्या ह्या उभारणीसाठी तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे ती. आजच्या या सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेच्या निमित्ताने मी दोघांचं प्रथम अभिनंदन करणार आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पुनश्च एकदा आमच्या सगळ्यांच्याच आग्रहास्तव या नवीन योजनेचा जन्म दिला साधारण 2 वर्षापूर्वी. आणि दीपकभाई, केवळ सिंधुदुर्गाची जबाबदारी तुमच्यावर नाही आहे, तर आम्ही सर्वांनी आग्रह धरला की सिंधुदुर्गाबरोबर रत्नागिरी जिल्ह्याच्या अंमलबजावणीचे सुद्धा अधिकार तुमच्याकडेच द्यावेत. आणि म्हणून ह्या योजनेची फलश्रुती ही आहे ती मगाशी मी आदित्य साहेबांना गाडीत येताना सांगितलेली आहे. एक वेळचा मागास असलेला हा जिल्हा केवळ आणि केवळ चांदा ते बांधा ह्या योजनेच्या अर्थसहकार्यातून त्या योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅडम कदाचित सांगतील की आम्ही सर्वात टॉपवर असलेला जिल्हा हा केवळ आणि केवळ चांदा ते बांधा योजनेतून झालेला आहे. आदित्य साहेबांचा आजचा हा दौरा अगदी उत्तरेकडच्या कुणकेश्वरचं दर्शन करून तिथल्या सुद्धा अनेक विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण करता करता आज या वेंगुर्ल्यापर्यंत आलेले आहेत आणि अजून इथून कुडाळला जाणार आहे.
साहेब, आपल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा सुरुवातीपासून निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, पण आदरणीय प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेमध्ये मागच्या टर्ममध्ये सुद्धा आणि आता सुद्धा ह्या जिल्ह्याचं नामांकन महाराष्ट्र सरकारच्या वतीने केलं, म्हणून मी आपले मनापासून आभार मानतो. कारण ह्या योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 कोटी रुपये म्हणजे 99.99 कोटी रुपये ह्या जिल्ह्याला पुन्हा एकदा प्राप्त होणार आहेत. आणि आपल्या या संकल्पनेतून ह्या पर्यटनाच्या वेगवेगळ्या योजना त्या दृष्टिकोनातून राबवत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुद्धा एजन्सीने कॉर्डिनेट्स ट्रॅव्हल एजन्सीने मगाशी जिल्हाधिकारी महोदयाने सांगितल्याप्रमाणे सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली असल्यामुळे आणि तुम्ही योगायोगाने पुन्हा तुमचा दौरा ताबडतोब झाल्यामुळे ह्या जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवण्याचं काम आपल्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या जिल्हा करेल अशी आम्हाला खात्री आहे. आज विमानतळ सुरू झाला असताना विमानातून येणारे जे प्रवासी आहेत, जवळजवळ RCS खाली ती योजना आहे, 50% सवलतीचा दर आणि 50% प्रीमियम. पण सिंधुदुर्गमध्ये येणारा म्हणजे बेळगावमध्ये RCS मधून येणारा प्रवासी 1580 रुपये मध्ये येतो, पण सिंधुदुर्गमध्ये येणारा प्रवासी भले त्याला 21,000 द्यावे लागले तरी चालतील, पण तो देतो आणि सिंधुदुर्गमध्ये येतो. आणि या सगळ्यांचं एक मनमुराद आनंद जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तो व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांना घ्यावंसं वाटलं पाहिजे. म्हणून मगाशी सागर कुलकर्णी यांनी जे एक प्रेझेंटेशन केलं साहेब, हे खऱ्या अर्थाने साहेब तुम्हाला एक चॅलेंज म्हणून ते तुम्ही स्वीकारून त्याची अंमलबजावणी कराल. कारण सबमरीन प्रकल्प तर आपल्या कल्पनेतील आहे, मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतील सुद्धा तो आहे, आणि आपल्याच्या कारकिर्दीमध्ये येत्या 2 वर्षामध्ये सबमरीनचा प्रकल्प आपण अंमलात आणाल अशी मला पुरेपूर खात्री असल्यामुळे फार बोलत नाही की अजून कार्यक्रम पुढे आहेतच. पण पुन्हा एकदा दीपकभाई मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेच्या माध्यमातून जसं सिंधुदुर्गाचा विकास झाला तसं रत्नागिरीचा विकास करण्याची सुद्धा आमच्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्यावर जबाबदारी पडलेली आहे. तुम्ही ती यशस्वी कराल. उदय सामंत साहेब, आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी तुमच्यावर मजबूतीने उभे आहोतच. म्हणून आदित्यजी पुन्हा एकदा या सिंधुदुर्गामध्ये येऊन तुम्ही आज एका नवीन प्रकल्पांना, अनेक अशा नवीन प्रकल्पांना चालना दिलेली आहे, जन्म दिलेला आहे. मनापासून आपले स्वागत करतो. उद्धव साहेबांचं, मुख्यमंत्री महोदयांचं आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण सदैव तयार राहा अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय उदयजी सामंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला संबोधित करतील. सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय पर्यावरण पर्यटन मंत्री आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, आपले लोकप्रिय खासदार आदरणीय विनायक राऊत साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेची अंमलबजावणी होणार आहे ते आदरणीय दीपकभाई केसरकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्या 2 महिन्याच्या आत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. आणि या दौऱ्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी 3 आपल्याला वचनं दिली होती, 3 आश्वासनं दिली होती. त्यातलं पहिलं होतं विमानतळ, दुसरं होतं आपलं मेडिकल कॉलेज, आणि तिसरं ते स्वतः सिंधुदुर्गामध्ये आल्यामुळं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या विकासाला चालना मिळावी यासाठी सिंधुरत्न समृद्धी योजना ही चालू करणार अशा पद्धतीचं आश्वासन आदरणीय साहेबांनी दिलं होतं. त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती, अनेकांनी टोमणे मारले होते. परंतु साहेब, सिंधुदुर्गवासियांना कळलं की कोण करून दाखवतं. या 2 वर्षामध्ये 996 कोटीचं मेडिकल कॉलेज झालं, त्याचे ऍडमिशन सुरू झालं, ते ऍडमिशन कॉलेज देखील सुरू झालंय. दुसरं विमानतळावरनं आज मी देखील येताना विमानानंच येतो, त्याच्यामुळे विमानतळ देखील सुरू झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट प्रलंबित जी राहिली होती ती समृद्धी योजना, त्याचं लोकार्पण देखील आपल्या हस्ते होत आहे. याचा अर्थ 2 वर्षापूर्वी करोनाच्या अगोदर दिलेली तिन्ही आश्वासन महाविकास आघाडीने पूर्ण केली आणि आम्ही करून दाखवलं.
मगाशी खासदार साहेबांनी या सभागृहाचा उल्लेख केला. खासदार साहेब, मला नम्रपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे, मी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. पण या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर अनेक दीपकभाईंनी सुरू केलेली कामं पूर्ण करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. आता आपण कुडाळला जाणार आहोत. ज्या मच्छिंद्र कांबळेंनी आपली मालवणी साता समुद्रापलीकडे नेली, त्यांच्या नावानं सुरू असलेलं सभागृह, ज्याला मागच्या 5 वर्षामध्ये किती निधी आला आहे वैभव नाईक साहेब आपल्याला सांगतील, पण त्याला देखील 15 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांनी 2.5 कोटी रुपये दिले आणि त्याच्या देखील उद्घाटनाला आदित्य साहेब तुम्हाला यावं लागणार आहे, ते देखील पैसे आपल्याला मिळालेले आहेत. बॅरिस्टर नाथपै साहेबांचा या ठिकाणी उल्लेख झाला. अनेकांनी बॅरिस्टर नाथपै साहेबांचं नाव घेऊन फक्त राजकारण केलं, राजकारणापुरता त्यांचा आम्ही आदर्श मानतो अशा पद्धतीनं सांगितलं. परंतु या भागामध्ये विनायक राऊत साहेब असतील किंवा दीपकभाई केसरकर असतील, यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातलं पहिलं बॅरिस्टर नाथपै साहेबांचं स्मारक हे DPCच्या 1,80,00,000 होतंय आणि त्याचं भूमिपूजन देखील आपल्याला येत्या महिन्याभरामध्ये करायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या पुढाकारानं अनेक विकासाची कामं, अनेक म्हणण्यापेक्षा करोडो रुपयाची विकासाची कामं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय. आपला कृपा आशीर्वाद, आपली कृपादृष्टी अशीच सिंधुदुर्गवर राहू दे आणि तशीच रत्नागिरीवर राहू दे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा दीपकभाई आपलं मनापासून अभिनंदन करतो की या योजनेची अंमलबजावणी करत असताना तुमच्या नेतृत्वाखाली होते आणि म्हणून सिंधुदुर्गला जेवढा न्याय द्याल त्याच्यापेक्षा दुप्पट न्याय माझ्या मतदारसंघाला द्याल, हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि यानंतर सर्वजण ज्याच्या आतुरतेने वाट बघतायत, सन्माननीय महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब. धन्यवाद. आज मंचावर उपस्थित आणि इथे या सभागृहात उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आज या स्कीमचं, ह्या योजनेचं उद्घाटन करत असताना केसरकर साहेब, मी आपलं एक मनापासून अभिनंदन करीनच, पण अभिनंदन ह्या योजनेसाठी आहेच, तसंच अजून एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी की ह्या हॉलमध्ये, या सभागृहात जे जे समोर खुर्चीवर बसलेले आहेत त्याच्यातून 90% ह्या महिला आहेत आणि याच्यासाठी आपलं अभिनंदन करतो. एकंदरच जिथे जिथे मी फिरत असतो, आपल्या अर्थात राज्यात फिरत असतो, देशात फिरत असतो, ह्या 1-2 वर्षात थोडं कमी फिरणं झालं कारण कोविडचा काळ होता. आपण सगळे हल्ली मास्क लावून फिरत आहोत, थोडं लॉकडाऊनमध्ये होतं, पण तरी देखील जेव्हा आपण पर्यटनचा एक दृष्टिकोन घेतो किंवा कुठचाही जिल्हा बघतो की टुरिझम डिस्ट्रिक्ट ज्याला बोलतो आपण, किंवा टुरिझमचे देश असतात, पर्यटनाचे देश असतात, जे आता मुख्यमंत्री महोदय उद्धवसाहेब ठाकरे ते त्यांच्यासोबत फोटोग्राफीसाठी फिरत असताना, मग भूतान असेल, कंबोडिया असेल, जगभरात जिथे जिथे आम्ही पर्यटनासाठी गेलेलो आहोत तिथे मी बघितलेलं आहे की त्या त्या देशांमध्ये, मग भूतानमध्ये असेल, कंबोडियामध्ये असेल, इतर काही देशांमध्ये असेल, व्हिएतनाममध्ये असेल, तिथे पुरुषांपेक्षा जास्ती काम ह्या महिला करतात आणि पूर्ण ती जी इकॉनॉमी आहे त्याला चालना देणाऱ्या महिला आहेत. कारण तिकिटिंगपासून एअरपोर्टपर्यंत, टॅक्सीपासून विमानापर्यंत, पायलट असतील, तिकडचे स्थानिक पदाधिकारी असतील, ह्या तिकडच्या स्थानिक महिला आहेत आणि तेच मला दृश्य, आज चित्र इथे दिसायला मिळत आहे. मनालाच खात्री पटलेली की सिंधुदुर्ग आपण आता पुढे नेऊ शकतो. खरं तर केसरकर साहेबांचं मी अभिनंदन ह्याच गोष्टीसाठी करीन की आज सिंधुरत्न योजना जी आपण करत आहोत, ही योजना काही एका गोष्टीला पकडून नाहीये, सगळं त्यांनी घेतलेलं आहे. 360 डिग्रीज ज्याला पॉलिसी म्हणून आपण बघत असू, तशी ती योजना आज त्यांनी बनवून आपल्यासमोर आणलेली आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना आमच्या अधिवेशनात भेटलेलो आहे, अर्थात इतर वेळी पण भेटतच असतो, कधी कधी त्यांना भेटताना मनात धाकधूक असते, कारण त्यांचा अभ्यास एवढा पक्का आहे या गोष्टीबद्दल की तुम्ही त्यांना नाही बोलूच नाही शकत. त्यांचा आग्रह पण एवढाच असतो की त्यांना कधी नाही बोलू शकत नाही, आणि जर नाही बोललं तर ते तिथे थांबून असतात की बघा ही योजना अशी होऊ शकतेच. आणि आज इथे सारंगजी पण आहेत, त्यांना देखील माहिती आहे की आज जे पाणबुडीचं आपण योजना त्यांनी इथे सादरीकरण केलं, मला वाटतं केसरकर साहेब आपण मला गेले 2-3 वर्ष सांगताय की सबमरीन टुरिझम हे आपल्या सिंधुदुर्गात आलं पाहिजे. आणि आज मी सगळ्यांच्या समोर सांगतो आपल्याला की हे आपण पुढच्या 1 वर्षात आणू म्हणजे आणू आणि ते करून दाखवणार. कारण चांदा ते बांधा योजना असेल, आता ही जी आपण सिंधुरत्न योजना आणली असेल, आपण कधी कधी बघत असाल जेव्हा आमचं अधिवेशन सुरू असतं, मागे आल्यानंतर ते मला हळूच पुढे एक चिठ्ठी पाठवतात, पाणबुडी योजना, आणि तेव्हा मला भीती वाटते की केसरकर साहेब मागे आलेले आहेत, म्हणजे त्यांचं
वेगळ्या वेगळ्या ज्या योजना आहेत, मग मॅनग्रोव्ह टुरिझम असेल, हाऊसबोट टुरिझम असेल, ॲग्रो टुरिझम असेल, होमस्टे असेल, 5 स्टार हॉटेलचं आणणं असेल, चांगले रस्ते बनवणं असेल, आणि मग ते योजना म्हणजे तिथे पण योजना आखूनच येतात माझ्या आजूबाजूला. म्हणजे एका बाजूला उदय सामंत साहेब आणून बसवतात, ते एका बाजूला स्वतः मागून येऊन बसतात, एका बाजूला अनिल परब साहेब बसवतात, म्हणजे सगळेच, आणि वैभव नाईकजी, हे सगळे असे आजूबाजूला आले की कळतं की आता सिंधुदुर्गाबद्दल आपल्याला चर्चा करायची किंवा कोकणाबद्दल चर्चा करायची. पण मी आपलं खास करून सगळ्यांचं कौतुक ह्यासाठी करत आहे, खासदार साहेब आपलं देखील कौतुक करत आहे, कारण गेले 7 वर्ष मी बघत आहे, 2014 पासून मी बघत आहे की आपण खासदार झाल्यानंतर केंद्र सरकारकडे असेल, आपल्या महाराष्ट्र सरकारकडे असेल, जो पाठपुरावाने आपण काम करत आहात, वेगळे वेगळे योजना असतील, वेगळे वेगळे इकडचे विषय असतील, मग मत्स्य बांधवांचे असतील, आपले मच्छीमारींचे असेल, डिझेलचा परतावा असेल, कधी इंजिनचा असेल, कधी हॉर्स पॉवरचा असेल, कधी एलईडीचा असेल, ह्या सगळ्या गोष्टींना, कधी जेटी असेल, कधी आपले डोंगराळ भागातला विषय असेल, ह्या सगळ्या विषयांना आपण पकडून चिकटून जे काम केलेलं आहे त्याचे आज परिणाम चांगले जे काही आपल्याला दिसत आहेत ते आपल्या डोळ्यासमोर आहेत. साधं उदाहरण देतो मी, आजचीच गोष्ट आहे. आता किती 10 वर्ष तरी मी राजकारणात आहे, आणि जेव्हा जेव्हा दौरे इथे केलेले आहेत मी, साधारण एका दौऱ्याचं कॅल्क्युलेशन असंच असायचं की कोकणात जायचं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड हे 3 दिवसात पूर्ण आपण करू शकतो, ह्याच अनुषंगाने आपण काम करायचो, आणि तसंच आखीव दौरा आपण करायचा. पण गेले 2-3दा इथे आल्यानंतर एवढ्या गोष्टींचं भूमिपूजन आणि उद्घाटन व्हायला लागले आहेत की आता मला असं वाटायला लागलंय की प्रत्येक जिल्ह्यासाठी कमीत कमी 3 दिवस द्यावेत, आणि तरच आपण जिल्हा हा पूर्ण करू शकू. म्हणजे कलेक्टर मॅडम, आपणच मला सांगितलं की तुमचा दौरा खूप धावपळीत होतो, आणि ते बरोबर आहे. कारण अनिल परब साहेब असतील, खासदार महोदय स्वतः कधी कधी मी वर्षा बंगल्यावर बघतो, आणि त्यांना त्या दिवशी मी हेच सांगितलं की आपण बरोबर आजूबाजूला वातावरण काय आहे बघून मुख्यमंत्र्यांकडे बरोबर मागण्या तर सादर करता आणि ते मान्य पण करून घेतात. हे असे हुशार खासदार तुम्हाला लाभलेले आहेत. कारण असं असतं की जेव्हा मंत्रालयात असतात किंवा मुख्यमंत्री महोदय कामात असतात तेव्हा वेगळे वेगळे विषय चालू असतात, 100 वेगळे वेगळे विषय सुरू असतात. कुठे काहीतरी घडलेलं असतं, कुठे काहीतरी भूमिपूजन असतं, कोणतरी 2-3 मंत्री बसलेले असतात, वेगळे प्रस्ताव असतात, आणि ह्याच्यात सगळ्यात बरोबर कोकणासाठी चांगलं काय करून घ्यायचं ह्याच्यावर विचार करून राऊत साहेब तिथे आलेले असतात, आणि बरोबर ते सही करून त्या दिवशी बरोबर वर्षातून बाहेर पडतात. पण हेच मला चांगली गोष्ट आता हल्ली इथे दिसायला लागलेली आहे. आता मला आठवतं आपलं महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या आधी देखील केसरकर साहेब आपण जेव्हा पालकमंत्री होतात तेव्हा अशा 2-3 दुर्गम भागी मला नेलं जिथे रस्ते देखील नव्हते, आणि आपण त्यावेळी रस्ते देऊन डीपीसीतून फंड देऊन आपण करून घेतले होते. पालकजी आपण देखील असतं खूप वेळा त्यांच्यासोबत. आणि आता पर्यटनामधून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, आपण आरबार नावाची एक डाईव्ह बोट, कारण इस्डा सारंजी आपणच चालवतो, आणि त्याचं मॉडेल खरं तर इकडचं इस्डाचं मॉडेल हे महाराष्ट्रात आपण नेतोय. ॲक्वेटिक टुरिझम हे सिंधुदुर्गामुळे महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. स्कुबा डायव्हिंग असेल, स्पीड बोट असेल, जेटस्की असेल, पॅरासेलिंग असेल, आता आपण नाशिककडे गंगापूर धरणावर केलेलं आहे, तोरणमाळला करत आहे मी, गणपतीपुळ्यात आपण आता उद्या परवाकडे जाऊ तेव्हा आपण ते सुरू करत आहोत. एकंदरच हे पूर्ण एक ॲक्वेटिक टुरिझमचं जे काही डेस्टिनेशन आपलं सिंधुदुर्ग झालेलं आहे, रत्नागिरी झालेलं आहे, माझं हीच खात्री आता पटायला लागली मला की पुढच्या 5 वर्षात कदाचित इतर राज्य जी आपल्या आजूबाजूची आहेत त्याच्यात सर्वोत्तम पर्यटन हे आपण आपल्या राज्यात खेचू शकू, ही मला आता खात्री पटायला लागली आहे. आणि आपल्याला काही कोणाचं कमी नाही करायचं, पण आपलं जे लपून राहिलेलं एवढे वर्ष, मी नेहमी सांगत असतो की महाराष्ट्र एक असं राज्य आपलं आहे जिथे सगळं काही आपल्याकडे चांगली जंगलं आहेत, वन आहेत. कदाचित ताडोब्यामध्ये देशातलं सर्वोत्तम वन वाघ बघण्यासाठी हे आपलं ताडोबा, आणि देशात जास्तीत जास्त वाघ बघण्याची जागा जर ताडोब्यात असेल तर साहजिकपणे जगभरात जास्तीत जास्त वाघ हे आपल्या ताडोब्यात असतील. तसंच तिथपासून जर आपण बघितलं तर नागझिरा असेल, आपलं सह्याद्री टायगर रिझर्व असेल, तिल्लारीचं आपण बघतो. हे सगळं करत आलो तर महाराष्ट्रात लोणारसारखं आपलं एक परिसर एवढा सुंदर आहे तो, आणि त्याचं एक रम्य म्हणजे त्याच्यात गुड काय रमलेलं काय कळतच नाही, पण लोणार कधी झालं असेल, कसं झालं असेल हे कोणालाच माहिती नाही, पण तिथे जाऊन बघण्यासारखा तो एक तलाव आहे. रामसार साईट्स आपल्याकडे, सह्याद्री आपल्याकडे आहे, आणि मग कोकणासारखं सुंदर एक किनारपट्टा आपल्याला लाभलेला आहे. पण हे सगळं करत असताना आता जबाबदारी आपली आहे की ह्याला शाश्वत विकास कसा करायचा. कारण खूप वेळा आपण बघतो विकासाच्या नावाखाली काही होतं, म्हणजे झाडं कापली जातात, बागाच्या बागा नष्ट होतात, डोंगर कापले जातात, किनारपट्टे नष्ट होतात. पण हे न करता कोकणाला आपण शाश्वत विकास म्हणजे आपलं हिरवगार कोकण जो आहे तसाच्या तसा ठेवून, आपला जांभा रंग तसाच्या तसा ठेवून आपण विकास कसा करू शकू ह्याच्यावर तर मी लक्ष केंद्रित केलेलं आहे. जे आता
उदय सामंत साहेब सांगत होते की आपण 2-3 जी वचनं महत्त्वाची दिलेली कोकणासाठी, कारण कोकणाने नेहमीच आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. मुंबईचा विकास जो झालेला आहे त्याच्यात सिंहाचा वाटा हा कोकणी माणसाचा आहे. आणि मग जगभरातून जेव्हा आणि देशभरातून जेव्हा मुंबईकडे लोक बघतात की मुंबई कशी विकसित होते, मुंबई कशी पुढे जाते, तोच कोकणी माणूस. म्हणजे मी हेच नेहमी सांगतो की जेव्हा आपली इथे आंगणेवाडीची जत्रा असते, इतर काही सण असतात, गणपती असतो, गणपतीच्या सणांच्या वेळी देखील विनायक राऊत साहेब आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त आपले नगरसेवक मुंबई महानगरपालिके, मुंबईचे सगळे आमदार हे आपल्या कोकणातच असतात. पण तेच विकासाचं मॉडेल, शाश्वत विकासाचं मॉडेल आपल्या कोकणात राबवायचं आहे. आणि म्हणून चिपीचं एअरपोर्ट असेल, आत्ता परवाच्याच बजेटमध्ये आपण बघितलं असेल, रत्नागिरीच्या एअरपोर्टसाठी देखील 100 कोटी मंजूर झालेले आहेत. जेटी असतील, बंधारे असतील, किनारपट्टी असतील, बीच शॅक पॉलिसी असेल, पंचतारिका हॉटेल असतील. कारण हे हॉटेल जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना तेवढ्या मोठ्या संख्येत रोजगार उपलब्ध होणार नाही, स्किलिंग होणार नाही त्यांचं. मला आठवतं जेव्हा माझी पहिली की दुसरीच कॅबिनेट होती तेव्हा कलेक्टर मॅडम आपल्याला देखील आठवत असेल, जे 2 प्रस्ताव आले माझ्याकडे, इकडचं शिरोड्याचं होतं आणि दुसरं फोमेंटो हॉटेलचं होतं. आणि मला आश्चर्याचं थोडं धक्का पण बसला आणि बरं पण वाटलं की माझ्या हातून हे काम होत आहे. पण SP साहेब, मी आपल्याला खरोखर सांगतो की हे प्रस्ताव 25 की 26 वर्ष प्रलंबित होते. 25 की 26 वर्ष प्रलंबित होते. म्हणजे तुम्ही विचार करा, जेव्हा मी 4 वर्षाचा होतो की 5 वर्षाचा होतो तेव्हा तो पहिला प्रस्ताव शासन दरबारी आलेला आणि तेव्हापासून पुढे मागे चाललेला. पण कोविडचा काळ सुरू झालेला, मला वाटतं 2019-20चा काळ सुरू झालेला. आणि तेव्हा माझं बोलणं इकडच्या स्थानिक प्रशासनाबरोबर झालं आणि मी सांगितलं की नाही, सिंधुदुर्गात आपल्याला विकास करायचा आहे, शाश्वत विकास करायचा आहे. आपण होमस्टे पॉलिसी आणतोय, ॲग्रो टुरिझमची पॉलिसी आणत आहोत. तसंच हे जे 2 मोठे हॉटेल्स आहेत आणि अजून आपण हॉटेल्स आणणार आहोत, त्याच्यासाठी मला तुम्ही मदत करा. आणि तसे प्रस्ताव आले आणि ते आपण मंजूर आपल्याला सिंधुदुर्गात दिसतील. पण इथेच आपण थांबत नाही आहोत. आपला सागरी महामार्ग होतं, मुंबई गोवा महामार्ग होतं, कोस्टल रोड देखील आपण आता प्रस्तावित केले, त्याच्यावर देखील लवकर काम सुरू होणार आहे. बीच शॅकचं पॉलिसी आहे. पण हे सगळं करत असताना मला तुमची प्रेमाची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही ताकद द्यायला तयार आहात का? कारण हे सगळं आपण करत आहोत ते कोकणी माणसासाठी करत आहोत, इकडच्या आपण ताकदीसाठी करत आहोत, आपण सर्व कोकणासाठी करत आहोत, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्गासाठी करत आहोत. कारण इकडच्या माणसाच्या हाती ते रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत, इकडच्या माणसाच्या हाती ते पैसे आले पाहिजेत आणि म्हणून आपण हे करत आहोत. हा आपण जे आज सिंधुरत्न ही जी योजना केलेली आहे केसरकर साहेब, खरोखर म्हणजे आपण जर 70% काम करायला तयार आहोत तर त्या 70%चं 90% काम आम्ही देखील करायला तयार आहोत. कारण हे सिंधुरत्न योजना ही आज तर सुरू झालेली, पण आपण ज्याच्यावर एवढा अभ्यास केलेला आहे, जणू काही PhD केला आहे, खूप खोलाचा आपण अभ्यास केलेला आहे. आपल्या सगळ्या त्या योजना तयार आहेत, एक आणि एक आपण योजना करू. पण एकच मला सांगायचं इथे की मला खात्री ही पटलेली आहे आणि हे मी आश्वासित झालेलो आहे जेव्हा जेव्हा मी केसरकर साहेबांबरोबर गप्पा मारलेल्या आहेत, चर्चा केलेली आहे, त्यांचे प्रस्ताव बघितलेले आहेत, की ही सिंधुरत्न योजना आज जे आपण उद्घाटन केलेलं आहे, फार काही काळात नाही तर कदाचित 1 ते 1.5 वर्षातच एवढं यश त्या योजनेला येईल की देशभरातून इतर जे पर्यटन जे जिल्हे आहेत ते आपले सिंधुदुर्गात येतील आणि बघतील ही योजना काय आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगेन की कुठेही ह्या योजनेसाठी आपण कमी पडणार नाही. सरकार म्हणून, महाविकास आघाडी सरकार म्हणून पूर्णपणे आपण कोकणी माणसाच्या सोबत राहू आणि कोकणाचा शाश्वत विकास करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. यानंतर मी आपल्याला विनंती करतोय की 2 बचत गटांचा सन्मान इथं करायचा आहे, ज्यांना स्मृतिचिन्ह आणि 10,000 रुपयांचं रोख बक्षीस आपण देतोय. अंकुर वस्तीस्तर संघ भटवाडी वेंगुर्ला, अतिशय सुरेख कार्यासाठी त्यांचा सन्मान केला जातोय. अंकुर वस्ती संघ भटवाडी वेंगुर्ला, पटकन यायचं आहे, त्यांचा सन्मान केला जातोय. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह त्यांना दिलं जातं. त्यानंतर स्त्री शक्ती वस्तीस्तर संघ आनंदवाडी वेंगुर्ला, स्त्री शक्ती यांचं झालं की लगेच आपण यायचं आहे. स्त्री शक्ती वस्तीस्तर संघ आनंदवाडी वेंगुर्ला. आणि त्यानंतर मला वाटतं साहेबांचं स्वागत करायची अनेकांना इच्छा आहे, ज्यामध्ये वेंगुर्ला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख, त्याचप्रमाणे सर्व आधी बचत गटाला जाऊ दे, त्यानंतर सरपंच, विनय सरपंच, ज्यामध्ये वायंगणी सरपंच आहे, उभादंड सरपंच, सागर तीर्थ सरपंच आहेत, तालुका प्रमुख आहेत, त्यांना विनंती आहे त्यांनी स्वागत करावं साहेबांचं. त्यानंतर काजू असोसिएशनच्या वतीनं सत्कार होतोय, स्वागत होतोय. त्याचप्रमाणे महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हा उपाध्यक्ष लाडू जाधव स्वागत करतील. महाराष्ट्र महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल मॅडम राष्ट्रवादीच्या आहेत, त्या सुद्धा स्वागतासाठी येत आहेत. महिला शिवसेना महिला पदाधिकारी इथं स्वागत करतायत. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष दिलीपजी गिरप साहेब इथं उपस्थित आहेत, ते आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वागत करतील. शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी प्रदीपजी नायर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना विनंती करेन की या खरं तर साहेबांच्या प्रेमापोटी साहेबांना स्वागत करायची इथं झुंबड. आम्ही साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आज इथे समृद्ध योजनेचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा राज्याचे पर्यटन मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे. आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून आलात आणि या सोहळ्यासाठी उपस्थित झाले याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो सन्माननीय राजाजी गिरप साहेब, सन्माननीय सुभाषजी गोंडलकर साहेब, सन्माननीय प्रशांत भाई साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे इथं मुलगा एक हरवलेला आहे जो आपलं नाव सांगतोय समर्थ. तो रडतोय, कृपा करून आपल्या पालकांना ताब्यात घ्या. सर्व मान्यवरांचं मनापासून पुन्हा एकदा आभार. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू आहेत, ज्येष्ठ पत्रकार बंधू आहेत. सागरभाई मनापासून आभार. सर्व कोलगेकर साहेब, त्याचप्रमाणे इथं समर्थ म्हणून एक मुलगा रडतोय, कृपा करून त्याचे पालक असतील त्याला ताब्यात घ्यायचा आहे. समर्थ म्हणून मुलगा एक इथं आहे जो हरवलाय, इथं आमच्याकडे आहे, कृपा करून त्याचे पालक असतील लगेच त्याला ताब्यात घ्यायचा आहे.